महामालिकेत महालीप लक्ष्मी निवास मध्ये बघायला मिळणार 7 वर्षांचा लीप. मायलेकीमध्ये दुरावा, भावना, जान्हवी आणि लक्ष्मीच्या आयुष्याने घेतलं मोठं वळण. लक्ष्मी निवास या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी होती, तर आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे. मालिकेत 7 वर्षांचा महालीप आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात एक नवीन वळण आलेलं दिसणार आहे. येणाऱ्या एपिसोड्स मध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे लक्ष्मी आहे, ती आता उद्योजिका बनलेली आहे. महिला उद्योजकात तिला पहिला मान मिळालेला आहे आणि न्यूजपेपर मध्ये तिचं नाव सुद्धा आलेलं आहे. या सगळ्याने लक्ष्मी खूप खुश होते, ती भावुक होते आणि ती भेटायला पोहोचते निवासला. पण निवास आता या जगात नाही. त्याच्या फोटोवर हार आहे, पण निवासला आपल्या आनंदात सामील करण्यासाठी लक्ष्मी जाते, त्याच्या समोर ट्रॉफी ठेवते आणि त्यांना म्हणते की निवास, आपण पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होतंय. दुसरीकडे बघायला मिळते की तोच न्यूजपेपर भावना वाचताना दिसते आणि भावना मात्र तिथे आपल्या आईचा फोटो बघून अक्षरशः तिला इतका राग येतो की ती तो पेपर फाडून टाकते आणि म्हणते की ज्या बाईमुळे मला आणि माझ्या पोरींना 7 वर्ष नवऱ्यापासून आणि त्यांच्या बापापासून दूर राहावं लागलं, त्या बाईला मी कधीच माफ करणार नाही. आणि तिचा आईवर राग दिसतोय, मायलेकींमध्ये दुरावा दिसतोय. दुसरीकडे बघायला मिळतंय की लक्ष्मी निवासला म्हणते की आयुष्यात सगळं काही सुरळीत आहे, माझं काम व्यवस्थित चाललंय. आणि तिकडे जान्हवी, विश्वा आणि त्यांच्या मुलाचं आयुष्य सुद्धा छान चाललंय. इकडे बघायला मिळतंय की जान्हवी, विश्वा आणि त्यांचा मुलगा आहे, त्याचा बर्थडे पूर्ण फॅमिली एकत्र सेलिब्रेट करताना दिसते, तेही खूप खुश आहेत. पण दुसरीकडे बघायला मिळतंय की आता जेल मधून सुटका झालेली आहे जयंत कानिटकरची. तो बाहेर येतो आणि येताच तो ठरवतो की आता दळवी कुटुंबाला तो चांगली शिक्षा देणार, कारण त्याच्या समोर त्यांच्यामुळे असं ताट वाटायला आलं होतं. आता त्याची शिक्षा तो त्यांना परत देणार. इकडे लक्ष्मी आहे, ती खूपच भावुक झालेली आहे, कारण इतका आनंदाचा दिवस आहे, तिला अवॉर्ड मिळालेला आहे, पण ते सेलिब्रेट करण्यासाठी कोणी सुद्धा तिच्या सोबत नाही. पण ती म्हणते की सगळं काही सुरळीत सुरू आहे. पण भावनाचा विश्वास जिंकायला ही आई कमी पडली आणि तितक्यात एंट्री होते सिद्धिराजची. सिद्धू तिथे पोहोचतो आणि म्हणतो की सुपर सासू, मी तुमच्या सोबत आहे, माझ्यामुळे तुम्हा मायलेकीत दुरावा आलेला, पण आता तो दुरावा मी मिटवणार, मी आपलं कुटुंब पूर्ण करणार. तर सध्या तरी लक्ष्मीचा एकाच आधार दिसतोय, तो म्हणजे सिद्धू. इकडे भावना आईपासून दूर झालेली आहे, तिच्यावर रागावलेली आहे. जयंतची री एंट्री झालेली आहे आणि जान्हवी विश्वाचं लग्न झालंय. बघणं फार महत्वाचं असणार आहे की मालिकेत आता किती मोठे ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळतात. तुम्ही किती इंटरेस्टेड आहात येणाऱ्या या लीप साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.